वणी शहरात दिनांक 13 मार्च ते 20 मार्च दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर टागोर चौक येथे भागवत कथेच्या माध्यमातून हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज यांनी लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रबोधन केले। त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की माझ्याकडे अंधश्रद्धा जादू नाही, फक्त गाडगेबाबा तुकडोजी महाराज या थोर महापुरुषांचे विचार मी लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतो। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की 30 वर्षाच्या कालावधीत लाखो लोकांनी चहा, सिगरेट, तंबाखू, दारू या व्यसनापासून मुक्त झाले। यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना व्यसनमुक्तीचे संदेश दिले। या पत्रकार परिषदेला भागवत सेवा समितीचे सदस्य राजू गिन्नलवार, रमेश हेरणे, दीपक टेकाटे, संजय पिंपळशेंडे, नितीन निमजे, बालू गौरकर, गुलाब आवारी, रवी सोनकुसरे, सुहास नांदेकर यासह अनेक सभासद उपस्थित होते। शासन पुरस्कार प्राप्त परमपूजनीय हरिभक्तपरायण श्री रामेश्वरजी थोडे महाराज यांना मी वंदन करतो। आज इथे उपस्थित झालेले समिती सर्व जागरूक पत्रकार यांचं मी भागवत सेवा समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं मनस्पूर्वक स्वागत करतो। दिनांक 13 तारखेपासून 13 मार्चपासून तर 19 मार्चपर्यंत हा व्यसनमुक्ती सप्ताह विठ्ठल रुक्मिणी मंदिर इथे आयोजित केलेला आहे आणि आजचा म्हणजे 19 मार्च गुढीपाडव्याच्या दिवशी आज हा भागवत कथेचं समापन होतं। ह्या भागवत कथेच्या माध्यमातून एक व्यसनमुक्तीचं संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांचे विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोचून साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जे व्यसनाधीन आहेत त्यांच्या मनावरती भिडवून त्यांचा निर्धार पक्का करून आजच्या ह्या भागवत कथेमध्ये असंख्य म्हणजे 100च्या जवळपास लोकांनी व्यसन सोडलेलं आहे। ते दारूचं असो, तंबाखाचं असो, हर्ऱ्याचं असो, चहाचं असो, इवन संताजी मीडियम स्कूलमध्ये महाराजींना मी फक्त अर्धा घंट्यासाठी प्रबोधन करण्यासाठी नेलं होतं। माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 200 ते 300 विद्यार्थ्यांनी चहा सोडला। तिथल्या मॅडमनी 10 ते 12 आमच्या ज्या मॅडम आहेत त्या पण चहा पीत होत्या, ते पण त्यांनी त्याग केला। असं हे महाराजींचं अलौकिक कार्य स्वतःला त्यांनी झोकून घेतलं, एक विडा उचलला म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही। आजच्या ह्या युगातील खरं म्हणजे हे गाडगे महाराजच आहेत। त्यांच्या ह्या जनजागृतीच्या कार्याला ही त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोचावं ह्या हेतूने आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं परत एकदा स्वागत करतो आणि कार्यक्रम चालू आहे त्या अनंत कोटी ब्रह्मांडाला नमस्कार करून जगातील सर्व साधू संत देवीला नमस्कार। खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग दावा, कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे करू केवळे। जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय आणि या काळामधले वैराग्यभक्ती गाडगे महाराज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानं कुठेतरी प्रेरित होऊन माझी मोठी बंधू गुरुवर्य मधुकरजी महाराज खोडे आणि ही त्यांचीच प्रेरणा घेऊन या ठिकाणी मी अनेक गावात जातो आणि भागवताच्या कथेच्या माध्यमातून त्या लोकांना व्यसनमुक्तीचा आणि स्वच्छतेचा संदेश देतो। त्या गावात दिवसानं कथा करतो आणि सकाळी उठून स्वतः मी खराड आहे, माझ्याकडे मोठा खराड आहे, तर ते खराड घेऊन सकाळी उठून मी त्या गावाची स्वच्छता करतो। कारण की स्वच्छतेचं महत्त्व आता सगळ्यांना कळलेलं आहे, परंतु गाडगेबाबांनी हे आधीच सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। मग त्याच्यानंतर आर पाटलाच्या डोक्यात किंवा शासनानं मग ते खऱ्या अर्थानं आपल्या कुठंतरी अंमलात त्यानं आणलं आणि मग ग्राम स्वच्छता अभियान, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धा, मग हे कार्यक्रम सुरू झाले। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर संत हे त्रिकाल ज्ञानी असतात आणि संतांचे विचार जर जीवनात माणसानं ऐकले, थोडं जर त्याच्याकडे आपण विचार बुद्धीनं जर थोडंसं पाहिलं
तर खरंच ते आजही सुद्धा जगाला तारण्याची ताकद संतांच्या शब्दात आहे. ते ज्ञानोबा आणि तुकडोजी महाराज. आम्ही जे करायला लागलो खऱ्या अर्थानं माझे मोठे बंधू मधुकर महाराज आणि आम्ही एक आमचा कुठला आहे पवन महाराज, तर आम्ही हे काम सेवा म्हणून या ठिकाणी करतो अनेक गावातून. आणि त्या गावात मग गेल्यानंतर झाडझूड करतो. जिथे एखादा बौद्ध विहार असो, मारुतीचं मंदिर असो, रामाचं मंदिर असो, चाहे मस्जिद एखादा दर्गा जरी असेल तरी त्या मुस्लिम समाजांच्या त्या तिथं जाऊन तिथं लोकांना आम्ही त्या झोळी घेऊन जातो आणि या झोळीमध्ये लोकांना व्यसनाची भिक्षा मागतो. ग्रामसभेत करत गेल्यावर या स्वच्छतेचं महत्त्वही त्यांना सांगतो. हे केवळ नुसतं वरची सफाई नाही, जोपर्यंत माणूस मनातली सफाई करणार नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं जगाचं म्हणजे गावाचा नाही देशाचाही विकास होणार नाही. जर देशाचा समाजात विकास करायचा असेल तर आंतरिक कुठंतरी आम्हाला स्वच्छता जोपर्यंत होत नाही, हे बाह्य खराट आहे, त्यानं तर आरोग्य मिळेल, अनेक प्रकारच्या बिमाऱ्या जाईल, परंतु त्याच्यासोबत आपल्या मनाची स्वच्छता करणं फार महत्त्वाचं आहे. दुर्योधनाचं मन मलिन असल्यामुळे त्याच्या मनात कचरा होता. भगवान गोपाळकृष्ण शांतीदूत म्हणून त्यांना समजावण्यासाठी गेले, पण तो कचरा त्याच्या मनातला निघू शकला नाही. देवानं झाडण्याचाच प्रयत्न केला की बाबा त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक. हे थोडंसं आध्यात्मिक कुठंतरी पुराणाचा सार घेऊन आम्ही समाजामध्ये या काळामध्ये या आता मोबाईलचे युग आहे, इंटरनेटचे युग आहे, सगळं टी व्हीचे युग आहे, पण अशाही काळामध्ये लोकांना आम्ही जेव्हा सांगतो तर तेव्हा लोक सगळी मंडळी आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात व्यसनमुक्त लोक होतात आणि स्वतः रडत रडत ते दारूच्या बॉटला माझ्या झोळीत आणून टाकतात. त्याच्यातलं उदाहरण म्हणजे आज ज्या ठिकाणी मी आलो असं वणी शहर संत विदेही बाबा आमचे शंकर बाबा महाराज, विदेही शंकर महाराज. प्रथम मी चिखलगावाला जेव्हा आलो, आदरणीय आमचे देठे बापू आणि संजीव भाऊ आमचे पिंपळशेरी आणि यांच्यामुळं त्याच्यानंतर संजय भाऊ निखाडे त्यांच्याकडे आम्ही शिरगोला लागलो. त्यांचं गाव आज 50% नाही, तुम्ही फक्त एकदा त्यांची भेट घ्या तुम्ही सगळे, की त्या गावातले जे 50 पोरांच्या गळ्याला हार लागणार होते, आता फोटो लागणार होते, आज ते सगळे तरुण पोरं व्यसनमुक्त झालेत. दारू सोडली 10 वर्षापासून, काही 5 वर्षापासून, काही 4 वर्षापासून, काही 2 वर्षापासून. तर संपूर्ण गाव ते 50% व्यसनमुक्त झाले. या सगळ्यांनी पाहिल्या, आमचे गुलाबराव भाऊ असो, आवारी आमचे मदन भाऊ असो, या सगळ्यांनी ह्या गोष्टी पाहिल्यात. त्यामुळं याच्यातनी काही अंधश्रद्धा नाही. आणि तेच काम या ठिकाणी रुक्मिणी विठ्ठल मंदिराच्या कमिटीचे जे मंडळी आहे, अध्यक्ष आहेत, आदरणीय आमची एरणे भाऊ आहेत, रमेशरावजी एरणे, सुरेशरावजी, त्याच्यानंतर आमचे नांदेकर भाऊ झालं, रवी भाऊ झालं, सुरेश भाऊ झालं, अजून हां टेकाडे भाऊ झालं, आमची ही सगळी मंडळी खरं. आमचे राजू भाऊ सुद्धा झालं, आमचे निमजे झालं की ज्यांच्या घरी मी राहतो असे आमचे राजा भाऊ. हे सगळे मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक आगळं भागवत करायचं असं त्यांच्या मुखातून आलं. संजीव भाऊशी बोलणं झालं त्यांचं. आणि मी जेव्हा इथं आलो पहिल्या दिवशी असं वाटलं कोण शिशा सोडून तर कोण दारू सोडून माझ्या घरीमध्ये कोण टाकल, परंतु मला आत्मविश्वास आहे, का माझा देवावर विश्वास आहे, एक माझी श्रद्धा आहे की आपण मनातून जेव्हा कोणतं काम करतो ना तर ते परमेश्वर सगळं त्याला निश्चितपणे साथ देतात. कारण की सगळे परमेश्वराचे आहे, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. आणि जनसेवा ही ईश्वर सेवा आहे आणि कुठंतरी त्यांच्या हृदयापर्यंत लोन पोचते. आम्हाला माहीत आहे त्या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. शब्द हे तंत्र आहे, शब्द हे मंत्र आणि शब्द हे शस्त्र आहे. त्यामुळं या ठिकाणी जेव्हा आलो या सगळ्या मंडळीनं खूप अतिशय तळमळ करून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अनेक लोकांना त्यांनी माझ्या झोळीमध्ये व्यस्त सोडले, कोणं दारू, कोणं तंबाखू, कोणं बिडी. या ठिकाणी आमचे राजाभाऊ आहेत, त्यांनीसुद्धा माझ्या झोळीमध्ये खर्रा सोडून दिला. अतिशय मजाचं 35 वर्षापासून त्यांच्या घरच्या बाई तर डोळ्यात पाणी आलं होतं त्या दिवशी. 35 वर्षापासून म्हणजे महाराज माझ्या राजाभाऊचं माझ्या पतिदेवाचं व्यसन सुटलं नाही. परंतु त्या दिवशी त्यांनी काय वाटतं मी म्हणलं नाही त्यांना, पण त्यांची इच्छा झाली. जेव्हा त्यांनी शब्द काही ऐकले, भागवत ऐकलं, हे भागवत म्हणजे भागवत नाही, या काळातून खऱ्या अर्थानं जागवण्याचं काम करणारे हे संतांचे विचार आहे. हे गाडगेबाबा तुझी महाराजचे विचार आहे. पण आता ते असं आहे की आम्ही किती लोकांना सांगणार, आम्ही जास्तीत जास्त 2000, 4000, 5000, 10000. पण आज मला खूप आनंद वाटला की या ठिकाणी आमच्या करणे म्हणून या सगळ्या कमिटीनं आज पत्रकार परिषद या ठिकाणी भरवली. तुम्ही सगळेजण आलात आणि हे विचार खरंच सांगतो, मला माझ्या प्रसिद्धीची मला काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. फक्त माझी जोडी, माझा खराटा, संतांचे विचार समाजापर्यंत पोचवावं, अनेक लोक व्यसनातून मुक्त व्हावं. हजारो स्त्रिया जे कुंकुपुसाचं काम दारूचं व्यसन करत आहेत त्यामुळे ते लोकांनी व्यसन सोडावं, त्याकरता ही सगळी तळमळ सुरू आहे. आता आमच्या मनाचा रोग असा आहे की कोणाचं चांगलं झालं की आम्हाला चांगलं वाटतं. अनेक महिलांनी ते चहा सोडला, अनेक जणांनी दारू सोडली, कोणं तंबाखू सोडला, कोणं खरा सोडला.
आणि खऱ्या अर्थानं मी त्याच्यासाठी आलो होतो. मी आयुष्यात कधी मला दुसरी कोणती फार मोठी अपेक्षा नाही, पण समाज दुःखातून मुक्त झालं पाहिजे, समाज दुरुस्त झाला पाहिजे. त्यामुळं हे माझं आमचं कार्य सुरू आहे. माझे मोठे बंधू मधुकर महाराज, आम्ही मोठ्या महाराजांना सुद्धा पुरस्कार मिळाले, मलाही पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारात आम्हाला काही घेणं नाही की जेवढे पुरस्कार मिळाले त्याचंही काही मागायला महत्त्व नाही. हे पुरस्कार आमच्या ज्यानं दारू सोडली, गुलाबभाऊसारखी मंडळी ज्या 10 वर्ष झाली की जे 32 लाख रुपये त्यांचे दारू गेले म्हणत होते गुलाबभाऊ आवारी, पण आज महाराज त्यांनी लगेच दारू सोडल्यानंतर 2 वर्षात लगेच पुन्हा 10 लाखाची गाडी घेतली. माझं सगळं जीवन जमलं. संजीव भाऊसारखी मंडळी त्यांनी माझी झोळी भरली. मी खूप लहान आहे खरं, पण संतांचे विचार मात्र मान आहे. माझी झोळी खराटा मान आहे. हे ज्या ज्या गावात गेला ते गावाच्या गाव बदलून गेले. त्यामुळं मी जेव्हा यवतमाळला माझं भागवत झालं, RDC राजेंद्र देशमुख कलेक्टर म्हणजे सेकंड कलेक्टर 7 दिवस माझ्यासोबत ग्रामसभेला होते आणि त्यांनी 2-4 हजार लोकांमध्ये सुद्धा खऱ्याचं व्यसन सोडलं होतं. मनोहरराव नाईक सारखी मंडळी मोठ्या महाराजांचं शब्द ऐकून तर त्यांनी सुद्धा सिगारेट सोडली. मनोहर नाईक, दिंडीक सुधाकर नाईक, मनोहर नाईक, सुधाकर नाईक, मोठं घराणं आहे त्यांचं. त्यामुळं हे कार्य सुरू आहे. परंतु तुमच्या माध्यमातून जर गेलं तुम्हाला एक आनंद वाटतो की हे विचार अनेक लोकांपर्यंत बातमी ऐकून जरी त्या लोकांना जर कळलं की बाबा दारू इथं सुटते किंवा आपलं चांगलं होते, आमच्याकडे कोणती अंधश्रद्धा नाही, आमच्याकडे कोणता धागादोरा नाही, आमच्याकडे फक्त संतांचे विचार आहे की आम्ही त्यांच्या मनावर कुठतरी परिवर्तन करून थोडंसं त्यांना त्यांचं जीवन सांगून देतो. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं चित्र आम्ही उभं करतो की आमचं म्हणणं आहे की रामाचा वनवास सांगताना ते भागवतकारही रडते, ऐकणारे रडतात, पण मला म्हणायचं आजच्या काळात ज्या बाईंचं खऱ्या अर्थाने तिथे वनवास सुरू आहे तिच्यासाठी आमच्याकडे कोणतं भागवत आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे कोणते विचार आहे खरं पाहिजे. त्यामुळं तेव्हा तर एक सीता वनवासात होती, रावणानं चोरून नेली सीता तर 1 वर्ष एक सीता वनवासात होती. आज ज्याच्या घरी दारूचं व्यसन आहे आज त्याच्या घरची प्रत्येक बाई ही वनवासात आहे, लक्षात ठेवा. तिला खाल्ला घास सांगी लागू देत नाही. तिनं स्वतःसाठी आपलं घर सोडावं, आपलं परिवार सोडावं, तिनं मायबाप सोडावे. इथे येऊन तो मनुष्य दारूच्या नशेमध्ये स्त्रीला मारतो, तिला चिरतो, तिला फाडतो, तिला तोडतो. असे किती उदाहरण पेपरला मी ऐकले. त्यामुळं हे व्यसन कुठतरी आपल्याला घातक आहे. एवढंच नाही, मोबाईलचं व्यसनसुद्धा, नुसतं हे तंबाखू बिडी दारू हे तर व्यसन आहेच, पण मोबाईलचं व्यसनसुद्धा. मी नागपूरला जेव्हा आता भागवताला गेलो होतो 6 महिन्याच्या आधी एका पोरानं बापा जाऊन मोबाईल हिसकला की तू सेकंड इयरला आहे, नापास झाला 3 वेळा, ते मोबाईल आण इकडं, एक चापट मारली बापानं पोराला. काय करावं त्या पोरानं बापाला? ज्या देशात रामानं बापाच्या वनवासाठी वनवास भोगला, राज्य सोडलं बापाच्या एका शब्दावर, त्या पोरानं या देशातल्या पोरानं मातीतल्या पोरानं काय करायला पाहिजे? जिथं आम्ही मेरा देश महान म्हणतो, मुझे प्यारा भारत मेरा, तुकडोजी महाराज सांगतात, जहा गंगा सम नदिया त्या ठिकाणी बहती आहे, असा जो प्रदेश आहे याच्यातनी त्या पोरानं चाकूचा वार करून स्वतःच्या बापाने स्वतःच्या आईने मारून टाकले. हे गोष्टी ऐकू वाटत नाही. कशामुळं? हे संस्कार नसल्यामुळं, हे सत्संगात न आल्यामुळं. कारण की आम्ही क्वालिफाईड आहे, आम्ही स्टँडर्ड आहे, आम्हाला कशाची गरज आहे? आमच्याकडे पैसा, आमच्याकडे धन आहे. अरे पण या संस्काराची त्याच्यासोबत आवश्यकता आहे. शिक्षणानं माणूस मोठा होतो, एक मुद्दा सांगतो तुम्ही, शिक्षणानं माणूस मोठा होते, पण शायना होते का नाही याची गॅरंटी नाही. थोडासा प्रश्न निर्माण होईल तुम्हाला. महाराज शिक्षण तर वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की 8 वाटी विका पण शिक्षण शिका. पण माझं मत आहे की शिक्षण शिका, त्याच्याबद्दल वादच नाही. शिक्षणानं मोठा होते, 2 लाख रुपये पगार भेटेल त्याला, पण जेव्हा कदाचित जेव्हा त्याला घरी जर याचं काम पडत असेल, 2 माणसं जर त्याला ॲटोट उचलून टाकून आणत असेल नशेमध्ये, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? मला याचं उत्तर पाहिजे. खऱ्या अर्थात शिक्षण हे श्रेष्ठ आहेच, पण त्याच्यासोबत या संस्काराची गरज आहे. मुलांना, शाळेत कॉलेजच्या मुलांना, मुलींना, सगळ्यांना आज या विचाराची गरज आहे, गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या विचाराची. त्यामुळं हे विचार समाजापर्यंत पोचले पाहिजे. राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा, जागृत व्हा तरुणांनो. तुकडोजी महाराजांना कसा पाठला? तुमच्या आमच्यासाठी. गाडगे बाबांना घर सोडलं तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्या लेकरासाठी. ते जर जगासाठी घर सोडतात, तुम्ही घर नका सोडू, तुम्ही परिवार नका सोडा. मी सांगतो फक्त तुम्ही दारू सोडा, एक खरा सोडा ज्याच्यामुळे कॅन्सर होते. त्यांनी एवढा मोठा हत्या केला, तुम्ही जास्त नका करू, पण तुमच्या लेकरासाठी, तुमच्या मुलासाठी तुम्ही सोडू शकत नाही. पण तुम्ही काय करणार खरं पाहिजे? जीवनात कधी विजय होणार तुम्ही खरं पाहिजे? त्यामुळं हे कार्यक्रम आमचं अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि होते तेवढं हे प्रयत्न सुरू आहे. एवढं बोलतो, सगळ्यांना नमस्कार करतो. तुम्ही आले, मला त्याच्यासाठी थोडंसं अधिक आनंद वाटला की माझ्या डोळ्यात पाणी एवढ्यासाठी आलं की तुम्ही या कार्यक्रमाची दखल घेतली, निर्णय भाऊ या कमिटीने घेतली आणि तुम्ही सगळेजण आले. खोटं नाही सांगत, हे कार्य मी लहान आहे खूप, आणि हे कार्य मात्र साधन आहे, हे खूप महान आहे. हे जर विचार समाजानं ऐकले ना,
आजही सुद्धा पण मला दुःख वाटलं की इथं फक्त एवढ्या लोकात मला सांगत सापडलं. हे जर अख्खं वनी असतं ना तर वनीतले लोक जर असते आज हजारो माणसं या ठिकाणी कसलात मुक्त झाले असेल झाले असते कदाचित. परंतु आता आम्ही लहान माणसं झालं, आम्ही तेवढं काम करू शकत नाही किंवा करू शकत नाही. हे तुम्हीच या माध्यमातून तुम्ही प्रचार करू शकता की समाज व्यसनातून मुक्त होईल. त्याकरता या ठिकाणी दररोज 5-6 लोक दररोज व्यसन सोडत होते. काल 5-6 जणांना दारूच्या शिक्षा आणून टाकल्या माझ्या झोळीमध्ये. मी त्यांना ठोकर मारला होतो, एक तर तू तिले संपव नाही तू उद्या आपल्याला संपवल. भगतसिंग देशासाठी संपले आणि तू दारूसाठी संपवता का? ते देशासाठी संपले, तू देशासाठी मारायला लागला. हे कसं होईल अशानं? अरे छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षी तोरणागड जिंकला. विदा सावरकर यांनी आपलं जीवन देशासाठी समर्पण करून टाकलं. आणि आम्ही खर्रा खाऊन जर मरत असेल तर काय आमचं जीवन आहे? खरं पाहिलं तर आम्ही पशु समान आमचं जीवन असेल तर काय फायदा आहे? म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी कार्य आमचं सुरू आहे. आणि मला सगळ्यात फार मोठी साथ या सगळ्या मंडळीची आहे. हे बसून आहेत ही सगळी मंडळी, हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांनीसुद्धा या भागात मला आमदार मदन भाऊ, गुलाब भाऊ, संजीव भाऊ, निखाडे भाऊ, आमचे देठे बापू, आदरणीय आमचे एरणे साहेब, ही सगळी यांचा समूह. आणि योगावर आमचा भाऊसुद्धा आमचा नंदू महाराज, तोहीसुद्धा आमचं घर पूर्ण या ठिकाणी जितकं होईल तितकं हेच काम करतो. आणि माझे मोठे बंधू मधुकर महाराज कोडे आणि मी रामेश्वर, आम्ही महाराज नाही, आम्ही शेतकरीच आहोत. आता मी वावरात काम करतो. आज आमच्याकडे फार मोठी पैशाची श्रीमंती नाही, घराची श्रीमंती नाही, पण आम्ही 5 भाऊ आज एका ताटात जेवण करतो. हे श्रीमंती आमच्याकडे की आम्ही जेवढं वागतो तेवढंच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं यासोबत आम्ही दोन्ही काम करतो. असं म्हणतो स्वच्छता. जय माऊली. हरी.